हॅलो फ्रेंड्स, माझी मम्मी ना खूप छान खिचडी बनवते. ती मला फार आवडते. तर आज मी त्याच खिचडीची रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. इथे गॅसवर ठेवलं आहे मम्मीने कुकर आणि त्यात टाकलं आहे 1 चम्मच तेल व 1 चम्मच तूप. हे गरम झाल्यावर ह्यात मम्मीने 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरा टाकलेला आहे. हे थोडं गरम झालं की त्यात मम्मीने 4-5 बारीक कापलेल्या मिरच्या टाकल्या आहे आणि 2 छोटे कापलेले कांदे टाकलेत. ह्याला गोल्डन होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. ह्यात मम्मी टाकते 1 पूर्ण कढीपत्ता. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे असं गोल्डन झाल्यावर ह्याच्यात टाकायचं आहे 1 बारीक कापलेला टमाटा. ह्यात मम्मी टाकते 1 कापलेला बटाटा आणि ह्याला परत चांगलं हलवून घ्यायचं आहे. ह्याला थोडा वेळ शिजू देऊ आणि मग ह्याच्यात मसाले टाकू. अर्धा चम्मच मम्मीने टाकली आहे हळद, 2 चम्मच मम्मी टाकत आहे मसाले आणि मग त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलं आहे. ह्याला पण सर्व हलवून घ्यायचं आहे आणि हलवून झाल्यावर आता मम्मी ह्याच्यात टाकत आहे मस्तपैकी कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा हलवून घेतली आणि ह्याच्यात आता 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. पाणी पण थोडं उकळलं की मग ह्याच्यात टाकायची आहे आता अर्धी वाटी डाळ. इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, तुम्ही दुसरी डाळसुद्धा घेऊ शकता. आणि मग लास्टला मम्मी टाकत आहे ह्याच्यात तांदूळ. या तांदूळला धुवून घेतलं होतं आणि थोडा वेळ भिजत ठेवलं होतं. आता आपल्याला कुकर लावायचं आहे आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. इथे आपली खिचडी तयार झालेली आहे. बघा किती छान दिसते. माझ्या तोंडात तर आत्ताच पाणी येतं आहे. आहा, ह्या खिचडीमध्ये मस्त तूप टाकायचं आणि लोणच्यासोबत मस्त खायची. तर फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा. बाय.